तर लहान मुलं कडधान्य खायला पाहत नाही किंवा मुलांना कडधान्य अजिबात आवडत नाही कुठलेही, तर आपण पराठे देऊ शकतो छोट्या मुलांना। तर पराठ्याच्या स्वरूपात आपण कडधान्ये, त्याचे पोषण तत्वे हे मुलांना देऊ शकतो। तर आज बनवणार आहे आपण मुगाचा पराठा। इथे मी मूग मोड आणून ठेवलेले होते आणि हे मूग मी 1 ते 1.5 वाटी साधारण घेणार आहे। इथे पाण्यातून धुवून हे स्वच्छ घेऊन घ्यायचे आणि शक्यतोवर पाण्यातून काढताना ते वरचे घ्यायचे, कारण खाली काही कडक दाणे किंवा खडे वगैरे असू शकते, किंवा निवडून जर आपण टाकले तर फारच छान। मिक्सरमधून काढायचे आपल्याला। तर मिक्सरमध्ये आपण थोडेसे जाडसर पण काढू शकतो यामध्ये पाणी न घालता, किंवा आपण बारीक फाईन पेस्ट पण आपण यामधून मिक्सरमधून काढून घेऊ शकतो। तर इथे मी आणखी यामध्ये मूग ॲड केले आहे। मुगाची इथे डाळ पण आपण वापरू शकतो, किंवा बंदे जे मूग असते ते पण वापरू शकतो। आणि हे मिक्सरमधून वाटण काढताना यामध्ये जिरं, लसूण, मिरची, अद्रक हे पण मी चवीनुसार आपल्या घेऊन घेतलं। मिरची जर आपल्याला नसेल टाकायची तर आपण लाल तिखट पण टाकू शकतो, किंवा आपण यातलं कुठलंही कमी जास्त आपल्याला करायचं असेल तर आपण आपल्या आवडीनुसार, आपल्या जे आपल्याला चालते नाही चालत त्यानुसार आपण कमी जास्त करू शकतो। तर ही मी पाणी न टाकता बनवलेली पेस्ट आहे। हवं तर तुम्ही पाणी टाकून ही पेस्ट फाईन पेस्ट बनवू शकता, आणि मला थोडी दरदरी अशी पाहिजे होती त्यामुळे मी पाणी घातलेलं नाही यामध्ये। जे मूग आपले ओले होते त्याच ओलाव्याने ते पेस्ट झालेली आहे, आणि 2-3 वेळा फिरवून ही पेस्ट एवढ्या प्रमाणात बारीक झालेली आहे। आणि आपण इथे गव्हाची कणिक जी असते ती वापरणार आहे, गव्हाचा जो आटा असते तो। तर इथे मी 1 ते 1.5 वाटी ही कणिक घेतलेली आहे। जेवढी आपली त्या मुगाच्या पेस्टमध्ये पचेल तेवढी कणिक यामध्ये वापरायची। जास्त करायची असेल तर जास्त क्वांटिटीमध्ये सगळं काही घ्यायचं। त्यानंतर फ्रेश कोथिंबीर कापून घेतली आणि ती टाकली यामध्ये। मीठ चवीनुसार, आणि तिखट वगैरे आपल्याला टाकायचं असेल आणखी तर टाकायचं, अदरवाईज नाही टाकलं तरी चालते, कारण आपण त्यामध्ये हिरव्या मिरच्या वगैरे ॲड केलेल्या आहे। त्यानंतर इथे तीळ टाकले, जवळपास 1 ते 1.5 चमचा। तिळाने पराठे छान लागतात त्यामुळे तीळ टाकले तर फारच छान। त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकलं। जिरं आपण आधी जेव्हा आपण पेस्ट बनवली तेव्हा पण टाकलं होतं, म्हणून मी थोडं कमी टाकलं। त्यानंतर हळद टाकली। हळद अर्धा चमचा किंवा पाव चमचा आपण टाकू शकतो। आणि इथे मी दही घेतलं आहे। दही 2 ते 3 चमचे किंवा 2 चमचे असे आपण वापरू शकतो आपल्या आवडीनुसार। आणि दह्याच्या जागी आपण लिंबू पण वापरू शकतो। लिंबाचा रस काढून तो टाकायचा, अर्ध्या लिंबूचा वगैरे, त्यामुळे थोडासा आंबटपणा त्याला येतो। आधी हे मिक्स करून घ्यायचं हाताने, ती पेस्ट पूर्ण पिठाला लागली पाहिजे। आणि जे आपण बाकी सुके मसाले जे टाकले, जसं की मीठ, हळद वगैरे, तर ते सगळ्याला लागलं पाहिजे। त्यामुळे असं हाताने आधी करून घ्यायचं, आणि नंतर अगदी थोडं पाणी टाकून हा गोळा तयार करून घ्यायचा। तर इथे आपण बघू शकतो की आपला हा जो गोळा आहे तो तयार झालेला आहे। मी थोडं पाणी टाकून अगदी छान सॉफ्ट कन्सिस्टन्सीमध्ये बनवून घेतला। आपल्याला तुरंत पराठे बनवायचे होते म्हणून। तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचा मी छान डो बनवून घेतला, याचा गोळा बनवून घेतला। त्यानंतर यामध्ये थोडं तेल टाकून हा एकतर 10 ते 15 मिनिट रेस्ट करायला ठेवायचा। जर आपल्याला थोडा वेळ असेल पराठे बनवायला तर, किंवा लगेच आपण पराठे बनवू शकतो याचे। आणि हे पराठे खूप पौष्टिक असतात, आपण टिफिनवर देऊ शकतो, किंवा छोट्या मुलांना पराठेच आवडते जास्तीत जास्त। तर पराठे आपण रोज आलूचेच किंवा मेथीचेच असेच बनवल्यापेक्षा कडधान्याचे पण बनवू शकतो, काही भाज्यांचे बनवू शकतो। त्याच्यामुळं सगळेच पोषण तत्व मुलांना मिळू शकते, म्हणून पराठे हा बेस्ट ऑप्शन आहे आपल्याला बाकी सगळं काही खाऊ घालण्यासाठी मुलांना। तर इथे मी आता हे लगेच पराठे बनवत आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी, म्हणून हा मी 10 ते 15 मिनिट रेस्ट करायला ठेवला नाही। अदरवाईज आपण 10 ते 15 मिनिट रेस्ट करायला ठेवायचा हा गोळा, आणि नंतर आपण पराठे बनवायचे।
तर इथे मी हा लाटून घेत आहे. आपण तेल लावून पण लाटून घेऊ शकतो किंवा आपण सुका आटा पण वापरून लाटून घेऊ शकतो. तर इथे आता लाटून घेतलेला आहे मी हा पराठा आणि थोडासा जाडा ठेवला आहे. आपल्या चपातीपेक्षा तर थोडा जाडाच असतो. आणि इथे तुम्ही बघू शकता मी मूग जे दरदरे असे पिसले होते तर त्यासाठी तुम्ही बघू शकता यामध्ये छान त्याला पराठ्याला टेक्स्चर आलेलं आहे. यासाठीच मी मूग थोडे दरदरे असे काढले होते मिक्सरमधून. त्यानंतर आपण जर गोल गोल आपल्याला पराठा पाहिजे असेल तर कशाचा तरी आकार देऊन त्याला कशाच्या तरी गोल आकाराने डब्याने वगैरे कट करून घ्यायचा किंवा आपण हाताने पण अशा पद्धतीने करून घेऊ शकतो. पराठा फ्राय करताना किंवा शेकताना मी नेहमी आधी एक साईडला त्याला थोडं गरम करून घेते अशा पद्धतीनं आणि नंतर पलटवून नंतर तेल त्यामध्ये टाकते. आधीच सुरुवातीला तेल मी टाकत नाही. आणि मीडियम फ्लेमवर कधीही पराठा भाजायचा म्हणजे छान एकतर त्याचा वेळ घेऊन तो भाजला जाते आणि जळत नाही. मेन म्हणजे इथे छान तुम्हाला दिसत असेल छान ब्राऊन असे डाग पडले आहे आणि तेच डाग जर आपण हाय फ्लेमवर केला पराठा शेकला तर काळे काळे पडतात. म्हणून पराठे शेकताना नेहमी मीडियम फ्लेम ठेवायची गॅसची जेणेकरून आपल्याला छान त्याचं टेक्स्चर मिळते आणि चवीलाही तितकेच खमंग लागतात. हे पराठे छान हेल्दी असतात कडधान्याचे पण. तर आपण नक्कीच बनवू शकतो. 7 दिवस आपल्याला वेगवेगळं द्यायचंच असते मुलांना टिफिनवर. तर आपण या रेसिपीजसुद्धा आपण ट्राय करू शकतो मुलांसाठी एकच एक देण्यापेक्षा. आणि इथे तुम्ही बघू शकता पराठा रेडी आहे. तुम्ही बटर तेल तूप काहीही टाकून यावर फ्राय करून घेऊ शकता. इथे नेक्स्ट पराठा पण मी बनवून घेतला आणि याच पद्धतीने बाकी पराठे बनवून छान ते लोणच्यासोबत किंवा सॉससोबत वगैरे किंवा एखाद्या चटणीसोबत आपण सर्व करू शकतो. खूप छान लागते हे चवीला. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा. पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका. एक अशीच छानशी रेसिपी घेऊन येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आमचे चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.